नमस्कार मित्रांनो, मी चेतन मळकर आपल्या कोकणी बाबा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे दहीहंडीच्या दिवशी आमची गोविंद पथक आहे, कन्हैया गोविंद पथक। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कलंगीमध्ये बाहेर जातो। तर आजची व्हिडिओ आम्ही इथून स्टार्ट करतोय। सर्व दहीहंडीवाल्यांना सदस्यांना जेवणाची सोय आहे संध्याकाळी, तर त्याची तयारी चालू आहे। आता मगापासून आम्ही सर्व भाज्या वगैरे कापून आता इथून आपली व्हिडिओ चालू आहे। याचे काका आज मसाले भात करतायत, पुलाव भात करतायत। मगापासून आम्ही सर्व काम करत होतो। आता पुलाव तयार होईल थोड्या वेळेला, तुम्हाला आजची व्हिडिओ बघायला भेटेल आम्ही कुठे कुठे सलामीला जातो ते खाऊ ये इकडे। पुलावाची भाजी, कापलं माझ्याकडे कापलं पातळ राहतो मी आने गेले होते। तर मित्रांनो, आता आम्ही दापोली झालोय। दापोली हंडीची आता सुरुवात करतो आम्ही इथे। कन्हैया गोविंद पथक भिंगरोली मंडणगड, कन्हैया गोविंद पथक भिंगरोली मंडणगड। स्पर्धेचे नियम आपल्या सर्वांना माहिती आहेत। नवीन नवीन परत सांगण्याची गरज नाही। सर्वप्रथम पारंपरिक नृत्य होईल।
कन्हैया गोविंद पथक हिंगोली मंडणगड। एक वर्ष एक नेता एक विचार एक स्पर्धा आणि एक निष्ठा या तत्वांवरती हा गोविंदा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। आणि या महोत्सवाचं हे पहिलं पथक या सर्वात मोठा दहीहंडी महोत्सवाला या ठिकाणी सलामी देताना आपण पाहतोय। अतिशय शिस्तबद्ध या ठिकाणी थर लावताना आपण हे पथक पाहतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजूया या बालगोविंदा पथकासाठी। नियोजनबद्ध या ठिकाणी पाच थर लावताना या ठिकाणी मंडणगडचं गोविंदा पथक आपण पाहतोय। या ठिकाणी दापोलीच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्माननीय ममताताई मोरे या गोविंदा पथकाचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि तो प्रस्ताव देऊन सन्मान करतायत। दापोलीच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष ममताताई मोरे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेली 13 वर्ष महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन होतं। या ठिकाणी विठ्ठल रखमाई गोविंदा पथक हरणे आपण 6 थरांची यशस्वी सलामी लावण्यासाठी सज्ज। 1 2 3 4 सुरक्षित आणि यशस्वी असे 4 थर। 5व्या थराचा गोविंदा उभा राहिलेला आहे आणि 6 थराची गोविंदा पथकाची सलामी यशस्वी अशी सलामी। सुरक्षित असा गोविंदा खाली उतरताना आणि डीजे कन्हैया गोविंदा पथक मंडणगड 1 2 3 4 आणि यशस्वी 5 थरांची सलामी। उत्तम डीजे
आंबेकर मॅडम यांना विनंती करतो आपण या गोविंदा पथकाला सन्मानित करा. इंद्राज गोविंद पदक या ठिकाणी 8 थरांची सलामी देणार आहे. कोकणातील एकमेव असं गोविंद पदक आहे ज्याने या कोकणाचं अगदी नाव उंचावलंय. हेच ते गोविंद पदक आहे. या गोविंद पदकाला एक उपाधी दिली गेली आहे, ते म्हणजे कोकणचा राजा. इंद्राज गोविंद पदक 8 थरांची सलामी देतील आणि खरंच सलाम या गोविंद पदकाच्या सर्व गोविंदांना. ज्याप्रमाणे यांचा जो स्ट्रगल आहे 2012 साली या गोविंद पथकाची स्थापना केली गेली. मी मगाशी सांगितलं खूप वेळेसकर असते गोविंदा मोहिते कोकणातील एकमेव असं गोविंद पथक. टॉपर सावली मयूर मोहिते, मिडल असलेले कुणाल गोड आणि 3 एक्के उचलणारा विशाल शिंदे या 8 थरांमध्ये सामील असतील. फक्त टाळ्या झाल्या पाहिजेत. इंद्राज गोविंदा पदक यांनी या ठिकाणी 8 थरांची यशस्वी सलामी दिली. जोरदार टाळ्या होत्या त्या पदकासाठी. कन्हैया गोविंदा पथक बेंगळुरी मंडळगड या ठिकाणी मानवी मनोरे रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतील.
यशस्वीरित्या एक थर, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि त्याचबरोबर चौथा थर देखील, म्हणजे एका उचलला जाईल इथे. आणि 5 थरांची या ठिकाणी यशस्वी सलामी देखील दिलेली आहे. कन्हैया गोविंद पथक बिंगोली मंडणगड ज्याप्रमाणे सलामी दिली त्याचप्रमाणे ते खाली देखील उतरत आहेत. एकदा टाळ्या होऊ देत या पथकासाठी देखील. चांगल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी सलामी दिलेली आहे. 5 थरांची यशस्वी अशी सलामी. त्याचबरोबर दीपकची सुरळीची सर्वांच्या शुभ असते. हे जे गोविंद पथक आहे त्या गोविंद पथकाचा आपण येथूनची सर्वात जे कॅश प्राईज आणि त्याचबरोबर सर्वांचे देऊन सन्मान आपण करतोय. आता आमचे दापोलीतले दहीहंडी झाले सर्व. आता आम्ही चालू परत मंडणगडला परत सलामी द्यायची जातो. श्रीकृष्ण भक्तांचं, बाळगोपाळांचं या प्रांगणामध्ये, या नगरीमध्ये आम्ही शिवसेना मंडणगड शहराच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. सुरुवात झालेली आहे. पहिला मनोरा रचून पूर्ण, लगेचच दुसऱ्या मनोऱ्याची वरती तयारी, तिसऱ्या मनोऱ्याची तयारी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरा थर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. चौथ्या थराची वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कन्हैया गोविंद पथक बिंगलोळी 1, 2, 3 चौथा थर या ठिकाणी लावण्याकरता सज्ज आहे आणि 5वा थर देखील तयारीत आहे. अशा प्रकारे 4 थर पूर्ण आणि हा 5वा थर हे मानाचे बाय.
पाचव्या तराची अशी कडक सलामी इथे कन्हैया गोविंद भक्ताकडून सभाने टाळ्या वाजून त्यांचं इथे कौतुक करायचं आहे. ज्या प्रकारे इथे आपण मनोरंजन असतो त्याच प्रकारे उतराव, जेणेकरून कोणालाही इजा होणार नाही याची खबरदारी प्रत्येक गोविंद भक्तांनी घेतलीच पाहिजे. विजय आपल्या माध्यमातून युवासेना बंधन मेळघोळ वास्तविकता आयोजित दहीहंडी उत्सवाचा मान आपल्याला देण्यात आलेला आहे. निश्चितपणे 5 महिन्यातर रचून आपण हे दहीहंडी फोडणार आहात. थोडे चालू कर रशिकेचं रशी थोडी साऊंड देख राजा ये मटकी एक फटकी. आणि आजचे तयार आहेत ना.